नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रेया. कसे आहात तुम्ही आणि कशी झाली तुमची नवीन वर्षाची सुरुवात? तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी बघते की खूप सगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही रिस्पॉन्स देताय, खूप सगळे व्हिडिओज तुम्हाला आवडतात, माझे कंटेंट आवडतात, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाहीये. तर असं करू नका, सबस्क्राईब करा. ही फॅमिली थोडीशी मोठी होऊ द्या. जसं सगळे इन्फ्लुएन्सर्स म्हणत असतात की वी आर अ वन बिग फॅट फॅमिली. सो मला पण असं म्हणण्याचा एक चान्स द्या की येस, आपण खूप मोठ्या संख्येची एक छानशी डिजिटल फॅमिली आहोत. जे आहेत सबस्क्राईब ज्यांनी केलेलं आहे ते तर आहेच माझी फॅमिली. सो तुम्हा सर्वांना आणि जे व्ह्यूअर्स आहेत, जे येतात माझ्या चॅनलवरती, त्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. वर्ष तुम्हा सर्वांना उदंड आयुष्याचं, भरभराटीचं, समृद्धीचं, सुखाचं, समाधानाचं जाव. सेम गोष्ट आमच्यासाठी पण विश करते की येस, हे नवीन वर्ष आम्हाला खूप खूप आनंद देणारं असो. ही देवाचरणी प्रार्थना नेहमीच असते. आणि येस, मी नवीन वर्षातला पहिला व्हिडिओ घेऊन आली आहे. खूप लोक येऊन मला सांगत होते की तुमचा ब्लॉग खूप छान होता, तुमच्या मुलीने खूप धमाल केली, तुम्ही खूप धमाल केली, पण आम्हालाही जायचंय मालवणला. पण जायचं कसं, किंवा राहायचं कुठे, किंवा तिथे गेल्यानंतर व्हेजिटेरियन्सला खायला मिळतं ना? कारण शक्यतो पहिल्यापासून अशी एक इमेज आहे कोकणामध्ये गेल्यानंतर की तुम्हाला व्हेजिटेरियन जेवण, किंवा गोव्याच्या जवळ जर तुम्ही जात असाल कोणत्या प्लेसमध्ये, तर व्हेजिटेरियन्सला जेवण मिळत नाही, किंवा गोव्यामध्ये व्हेजिटेरियन्स उपाशी राहतात. तर असं काही नाहीये. खूप सगळे प्रश्न आहेत तुम्हा सर्वांचे की नेमकं मालवणमध्ये गेल्यानंतर करायचं काय आपण. म्हणजे गेलो तर आहे आपण मालवणला, एवढे सगळे बीचेस आहेत मालवणमध्ये, पण नेमकं काय काय एक्सप्लोर करायचं? आणि फक्त बीचेस आहेत का अजून काही आपण एक्सप्लोर करू शकतो? सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलोय आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला जर मालवण बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मालवणला जायचं कसं? मालवणला जाण्यासाठी तुम्हाला 2 रस्ते मिळतात. एक तर तुम्ही रेल्वेने जाऊ शकता, किंवा मग रोडवेजने जाऊ शकता. सो रेल्वेने जर तुम्हाला जायचं असेल तर मुंबई, पुणे अशा मेन जंक्शन वरून तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेन्स अवेलेबल आहेत. सो त्या ट्रेन्सचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करू शकता. सेकंड वे आहे रोडवेजने. सो रोडवेजने जाताना तुमच्याकडे परत 2 ऑप्शन्स राहतात. एक तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ शकता, तर एसटी महामंडळ, सो त्यांनी पण तुम्ही जाऊ शकता. मी स्वतः ट्रॅव्हल केलेलं आहे याआधी खूप वेळा एसटीनी. कोकणात जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मी जेव्हा जात होते, म्हणजे हे सांगताना मला तुम्हाला एक आठवण सांगायची. तर मी माझ्या आजी आजोबांसोबत खूप फिरले. या मी लहान असताना मी त्यांच्यासोबत खूप सगळ्या ठिकाणी गेले. आणि कोकणात आमचं कुदैवत असल्यामुळे पण कोकणात जाताना आम्ही, म्हणजे वर्षातून एक ट्रिप तरी आमची कोकणात होतच होती. आणि तेव्हा ट्रान्सपोर्ट म्हटल्यानंतर प्रायव्हेट ट्रॅव्हल्स खूप कमी होत्या. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण तेव्हा आम्ही एसटीने ट्रॅव्हल करायचो आणि खूप मजा यायची एसटीने ट्रॅव्हल करायला. आता खूप लोकांसाठी ते फिजिबल नाहीये. आणि आता बऱ्यापैकी ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. जरी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हटलं तरी, रोडवेजने जायचं झालं तर तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सीज मिळून जातात, किंवा प्रायव्हेट बसेस मिळतात, ज्याने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. एसटीची वेगळीच मजा आहे आणि ती अनुभवली आहे मी, त्यामुळे मी तुम्हाला माझे एक्सपिरियन्सेस सांगू शकते. स्वतःची गाडी घेऊन जर तुम्ही जाणार असाल, तर पुण्याहून जर तुम्ही निघणार असाल तर पुण्याहून मालवणचं अंतर 400 किलोमीटर आहे. आणि मुंबईहून जर तुम्ही निघणार असाल तर 500 किलोमीटर आहे. तुम्ही दुपारी 2-2:30 पर्यंत, जास्तीत जास्त 3 पर्यंत तुम्ही मालवणला पोहोचता. जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर कुडाळ स्टेशनवरती. आणि जर तुम्ही ट्रान्सपोर्ट म्हणजे बस ट्रान्सपोर्ट जर तुम्ही घेतली तर तुम्हाला बसेस डायरेक्ट मालवण पर्यंत पण आहेत. तुम्ही डायरेक्ट मालवणला पण पोहोचू शकता. व्हिडिओच्या शेवटी मी सांगेन की आम्ही कसं कसे गेलो, त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल तुमची ट्रिप प्लॅन करताना. पुण्यातून जर तुम्ही निघणार असाल तर तुम्हाला 2 वेज आहेत. एक आहे कोल्हापूर मार्गे, एक आहे कराड मार्गे. आम्ही कराड मार्गे गेलो होतो. डिस्टन्स कमी होता, रस्ता खूप चांगला होता, आम्हाला रस्ता खूप आवडला. आम्ही अनुस्करा घाटातून गेलो होतो. तिथून जाताना तुम्हाला 3 वेळा डोंगर चढावा उतरावा लागतो. तो 3 घाट आहेत. अनुस्करा घाट तुमचा ओलांडला की आपण डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला लागतो. आणि शेवटचे जे 100 किलोमीटर आहेत ते तुमचे खूप चांगली ड्राईव्ह, म्हणजे जर तुम्ही ड्राईव्ह एन्जॉय करणारे असाल आमच्यासाठी, तर तुम्हाला ती ड्राईव्ह नक्कीच आवडेल. कारण मुंबई गोवा हायवे इज ऑसम. खूप सुंदर, खूप अप्रतिम हायवे आहे. एकदा तुम्ही निघाले की डायरेक्ट तुम्हाला मालवणच गाठायचं. डायरेक्ट तुम्ही कुडाळपर्यंत जाता. कुडाळपासून मग पुढे तुम्हाला मालवणचे जे छोटे रस्ते आहेत ते
पण तेही चांगले आहेत. रस्त्याची स्थिती खूप सुंदर आहे, त्यामुळे तुम्ही बाय रोड स्वतःच्या गाडीने किंवा टॅक्सीने नक्कीच जाऊ शकता. राहायचं तिथे मालवणला गेल्यानंतर तुम्हाला जसं आपण कोणत्याही टुरिस्ट प्लेसवरती जातो, मालवणला गेल्यावरती पण तुम्हाला खूप सगळे ऑप्शन्स मिळतात. जसं की तुम्ही होम स्टेज प्रेफर करू शकता, रिसॉर्ट प्रेफर करू शकता, कॉटेजेस प्रेफर करू शकता. आम्ही जिथे राहिलो होतो ते नचिकेता बीच हाऊस, खूप सुंदर प्रॉपर्टी मध्ये आम्ही राहिलो होतो. आम्हाला खूप छान रूम मिळाली होती. इव्हन मी ब्लॉग मध्ये जसं तुम्हाला दाखवलं होतं की आमची रूम खूप चांगली होती. आणि ती रूम किंवा आम्ही तिथे चेक इन करण्याचं एक कारण अजूनही होतं की आम्हाला थोडीशी ऐसपैस रूम हवी होती मोमोसाठी. बाळांना खेळायला लागतं, दरवेळेस आपण त्यांना बाहेर घेऊन नाही जाऊ शकत. रूम मध्ये ते मुक्त संचार करू शकतात, त्यांना जिथे जायचंय तिथे जेवढी जागा त्यांना हवी आहे तेवढी जागा. त्यावेळेस तुम्ही पण रिलॅक्स असता की ते खेळत असतात आणि तुम्ही तुमची तयारी करू शकता. आम्हाला तिथे खूप छान सर्व्हिस मिळाली. आम्ही नक्की रेकमेंड करू तुम्हाला. नचिकेता हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ अजिबात नाहीये. आम्ही आमचे पैसे देऊन तिथे राहिलो होतो. मी त्यांची डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, नक्की चेक करा. आम्ही गेलो होतो ऑक्टोबर मध्ये, दसरा झाल्यानंतर, आणि तेव्हा सुरुवात व्हायची होती, सीझन सुरू व्हायचा होता. त्यामुळे खूप सगळ्या ठिकाणी आम्हाला सांगत होते की आता नाही, आम्ही पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करणार आहे, अजून सीझन सुरू झालेला नाहीये. काही ठिकाणी आम्हाला रिसॉर्ट्स मध्ये खूप चांगला अनुभव मिळाला. आणि मी ज्या ज्या रिसॉर्ट्स मध्ये विचारलं किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही इन्क्वायरी केली ते सगळेच चांगले होते. आणि त्या सगळ्यांचे रेफरन्सेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तुम्ही त्यांच्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी राहू शकता. तुमचा एक्सपिरियन्स चांगलाच असेल. बस आता चालत चालत आपण बीच वरती पोहोचतोय आणि असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी असं सांगेन की मालवण प्रेफर करू नका. मालवण बीच वरती बंदर असल्यामुळे तिथे खूप जास्त एकतर तुम्हाला समोर सगळ्या बोटी दिसतील किंवा सगळे मच्छीमार आणि मासेमारी करणारे लोक जे आपले आपले क्रेट घेऊन येतात सकाळी, सो ते तुम्हाला दिसेल. आणि तिथे खूप जास्त कमर्शियलाइज असल्यामुळे तिथूनच तुम्हाला सगळे जे वॉटर स्पोर्ट्स आहेत ते करायला घेऊन जातात. आणि त्यामुळे तिथला जो पूर्ण बीच आहे तो ब्लॉक आहे एका साईडने. सो ज्यावेळेस तुम्ही रिसॉर्ट बुक करता नक्की चेक करा जिथे तुम्ही राहणार आहे तिथून कुठून तुम्हाला ते बंदर किंवा जे काही स्पोर्ट्स आहेत ते कुठून सुरू होत नाहीत हे नक्की चेक करा. आम्ही वायरी बीच वरती राहिलो होतो, जो नेक्स्ट आहे. मालवण पासून देवबागकडे जाताना पहिले वायरी लागतं. सो वायरी बीच वरती आम्ही राहिलो होतो. खूप छान बीच होता. तारकर्ली, देवबाग, वायरी किंवा चिवडा बीच वरती नक्की राहू शकता. तिथेही तुम्हाला खूप सगळे चांगले चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहे. हे खायचं काय सर्वात महत्वाचं, आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस आपलं पेट पूजा असते की आपल्याला तिथे आपल्या पोटाची खूप जास्त काळजी असते की आपल्याला तिथे चांगलं खायला मिळायला पाहिजे. आता जसं की मी व्हेजिटेरियन आहे, तन्मय नॉनव्हेज खातो. तन्मय साठी तर म्हणजे पॅराडाईज होतं पूर्ण. फिश, जी फिश म्हणेल ती फिश त्याला मिळत होती तिथे. आम्ही जिथे जिथे जेवलो तिथे आम्हाला जेवण खूप छान मिळालं. घरगुती पद्धतीचं बनवण्याची पद्धत खूप चांगली होती. आणि मालवणी मसाला थोडासा वेगळा आहे, त्यामुळे आम्हाला नवीन काहीतरी टेस्ट करायला मिळालं. 2 पॅकेट आम्ही मालवणी मसाला घेऊन पण आलो. त्याचं अजून बनवलं काही नाही. नॉन व्हेजिटेरियन साठी मी जसं म्हटलं की पॅराडाईज आहे, पण व्हेजिटेरियन साठी पण काही कमी ऑप्शन्स नाहीये. व्हेजिटेरियन्स जे शुद्ध शाकाहारी लोक आहेत माझ्यासारखे, सो ते पण तिथे छान एक्सपिरियन्स करू शकता जेवणाच्या बाबतीत. वेगवेगळ्या पद्धतीच्या उसळी, वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या या तिथे मिळतात. आणि ऑफकोर्स सगळीकडे आजकाल पंजाबी डिशेस, नॉर्थ इंडियन डिशेस फेमस आहे. तुम्हाला पनीरची भाजी कुठेही मिळेल, त्यामुळे तुमचं मरण नाही, आपलं मरण नाही आहे व्हेजिटेरियन सगळ्यांचं. पण तिथे एक आहे की तिथे वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं, मालवणी मसाल्यांमध्ये बनवलं जातं. त्यामुळे तिथल्या व्हेजिटेरियन्सची टेस्ट पण थोडीशी वेगळी लागते आपल्या रेग्युलर जेवणापेक्षा, आणि ते तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे. आणि कोकण म्हटल्यानंतर तर मोदक हे आधीच, उकडीचे मोदक, सोलकढी आम्ही फुल ताव मारला होता त्याच्यावरती आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं. मालवणच नाही तर कोणत्याही ठिकाणी तुम्ही कोणत्याही कोकणाच्या पार्टमध्ये गेला तरी मोदक आणि सोलकढी ट्राय केल्याशिवाय तिथून यायचं नाही. तिथे काय काय करायचं, मालवणमध्ये खूप काही आहे बघण्यासारखं. मालवण तुम्ही बीचेस एक्सप्लोअर करू शकता. तिथे अपूर्ण सगळे बीचेस, जे नाव घ्याल ते बीच तुम्हाला बघायला, एक्सप्लोअर करायला खूप चांगलं वाटेल. वेळेअभावी खूप सगळे बीचेस नाही एक्सप्लोअर करू शकलो, पण
येस, जेवढे एक्सप्लोअर केले आम्हाला खूप आवडले. फक्त बीचच नाही तर तुम्ही बोट राईड पण एन्जॉय करू शकता तिथे. निवृत्ती बीचला जाण्यासाठी, संगम पॉइंटला जाण्यासाठी, भोगावे बीच पर्यंत जाण्यासाठी. सो तो एक पूर्ण पट्टा आहे जिथे तुम्ही बोट राईड करू शकता, जिथे तुम्ही बोटिंगने जाऊ शकता तुमच्या फॅमिली सोबत. आम्ही बोट राईड नाही करू शकलो, पण बाकी सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. येस, वॉटर स्पोर्ट्स आम्ही एन्जॉय केले मालवणमध्ये. आणि जसं मी ब्लॉग मध्ये पण तुम्हाला सांगितलं की मालवणमध्ये आणि तारकर्लीमध्ये म्हणजे सुनामी आयलंडला दोन्ही ठिकाणी तुम्हाला वॉटर स्पोर्ट करायला मिळतात. तिथे दोन्हीकडे तुम्ही ट्राय करू शकता. सुनामी आयलंड हा वेगळा छोटासा असा बेट सारखा आहे, तिथे जाऊन तुम्ही वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करू शकता. आम्ही मालवणला केलं होतं. मालवणचे वॉटर स्पोर्ट्स खूप चांगले होते. त्यानंतर रॉक गार्डन आहे, तिथे मुलांना घेऊन जाऊ शकता. तिथे म्युझिक फाउंटन आहे. तुमची संध्याकाळ तिथे तुम्ही म्युझिक फाउंटनच्या अंडर जाऊन तिथे तो शो एन्जॉय करू शकता. आम्ही पण गेलो. आम्ही 2 वेळा तो शो एन्जॉय केला. आम्हाला खूप आवडला. आमच्यापेक्षा जास्त मोमोला. आणि जर तुम्ही रॉक गार्डनला जाल तर तिथून तुम्हाला खूप सगळे खडक दिसतात आणि खडकांवरती जाऊन तुम्ही समुद्राचा आस्वाद घेऊ शकता. सिंधुदुर्ग किल्ला जो आपल्या महाराष्ट्राचं एक दैवत मानलं जातं. आपण म्हणजे आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेलो होतो. आम्हाला 1च तास मिळाला तिथे एक्सप्लोअर करण्यासाठी. खूप काही एक्सप्लोअर नाही करता आलं, पण जेवढं केलं आम्हाला खूप म्हणजे स्वर्गच. आपण एखाद्या ठिकाणी गेलं आणि तिथे गेल्यानंतर आपण जर त्या वास्तूशी कनेक्ट करू शकलो तर आपल्याला म्हणजे त्यापेक्षा जास्त समाधान नाही मिळत. दूध, दही, साखर अशा नावाच्या 3 विहिरी आहेत गोड्या पाण्याच्या, आणि अजूनही तिथे पाणी आहे. तिथे 18 फॅमिलीज राहतात आतमध्ये. त्यांच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. संगम पॉइंट आमच्या पूर्ण ट्रिपचा हायलाइट होता. एका साईडनी नदी, एका साईडनी समुद्र. ज्यावेळेस आपण ते बघतो स्वतः डोळ्यांनी त्यावेळेस आपल्याला खूप वेगळाच एक्सपिरियन्स येतो आणि खूप वेगळाच अनुभव होता. आम्ही खूप छान एन्जॉय केलं. मोमोनी पण तिथे पाणी खूप स्वच्छ होतं आणि त्याच्या समोर पण राहण्यासाठी देवबा बीचला भरपूर सगळे ऑप्शन्स आहेत. मालवणचे बीचेस, मालवणच्या बीचेस मध्ये तसं भरपूर सगळी नाव आहे. मालवण आहे, वायरी, देवबाग, तारकर्ली, तळशील, निवृत्ती, भोगावे अशा भरपूर सगळ्या बीचेसची नावं आहेत. आम्ही 4 बीचेस तरी एक्सप्लोअर केले आणि आम्हाला खूप छान वाटलं, खूप आवडलं. आमचा एक्सपिरियन्स मी सर्वात शेवटी तुमच्यासोबत ते शेअर करणार होते. येस, सो आम्ही निघालो 4 वाजता. आमच्या इथून बरोबर एक्झॅक्ट 400 किलोमीटर आहे मालवण. पहाटे पहाटे निघालो होतो. आणि जेव्हा आम्ही मोमो सोबत ट्रॅव्हल करतो, जर तुम्ही बघितलं नसेल तर आम्ही एक लास्ट इयर मी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं मोमोची पहिली ट्रिप. आणि त्या ट्रिपमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ज्यावेळेस पण आम्ही मोमोला घेऊन जातो, आम्ही आमच्या कारने ट्रॅव्हल करताना मस्त मागे गाडी घालतो, त्याच्यावरती छानशी ब्लँकेट, बेडशीट आणि तिला तिथे झोपून आम्ही छान ट्रॅव्हल करतो, छान प्रवास करतो. आमचं कारण लवकरात लवकर निघण्याचं हे असतं कारण तिची झोप होणं महत्वाचं आहे एक. आणि दुसरी गोष्ट, ती झोपेत असताना बरंचसं ट्रॅव्हलिंग आमचं पूर्ण होतं आणि त्यामुळे तिला खूप जास्त गाडीमध्ये बसायची गरज पडत नाही. मुलं खूप लवकर कंटाळतात कारमध्ये बसून बसून, एकाच ठिकाणी बसून बसून तेच गोष्टी. म्हणजे अगदी ब्रेक्स घेत गेला तरी पण मोशन सिकनेस येतं. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करतो घरून. आदल्याच दिवशी आम्ही बॅग पॅक करून गाडीमध्ये ठेवून देतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आम्हाला तीही गोष्ट करायची गरज नाही पडणार. आम्ही सकाळी 4 वाजता निघालो होतो. कराड आम्ही 9 पर्यंत क्रॉस झालो होतो. तिथे आम्ही छानसा प्रॅक्टिस केला. तिथून मग ऑलमोस्ट 1 वाजेपर्यंत आम्ही मालवणला पोहोचलो. रस्ता खूप छान होता, खूप शांत होता. सकाळी आम्ही निघाल्यामुळे आम्हाला रस्त्यामध्ये हायवेला कुठेच गर्दी लागली नाही, कुठेच ट्रॅफिक लागलं नाही, म्हणून आमचा तो वेळ वाचला. आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं त्यांना जेवणासाठी. तिथे गेल्या लगेचच जेवायला बसलो. मस्त हादरलं जेवण आणि छान आराम केला आणि मस्त एन्जॉय केला. 3 दिवसांचा प्लॅन होता आमचा. 2 नाईट 3 डेजचा स्टे होता. ऍटलिस्ट जर तुम्ही मालवणला जाणार असाल तर इथून जर आपण 400 किलोमीटर ट्रॅव्हल करत चाललोय तर मला असं वाटतं की 3 दिवस तरी मिनिमम आपण तिथे राहायला पाहिजे. 2 दिवसामध्ये ती ट्रिप जगल्यासारखी किंवा एन्जॉय केल्यासारखी वाटत नाही. त्यामुळे येस, मिनिमम 3 दिवसाचा प्लॅन तुम्हाला पाहिजे जर तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतील. आणि जाण्या येण्याचा जो आपण टाइम कॅल्क्युलेट करतो की मिनिमम 8 तास आपल्याला तिथे पोहोचायला लागतात, 8 तास तिथून यायला लागतात. तर 1 दिवस मध्ये आरामाचा, एन्जॉयमेंटचा, एक्सप्लोरेशनचा पाहिजे. त्यामुळे 3 दिवसाची मिनिमम ट्रिप तुम्हाला करायला पाहिजे. छान वातावरण होतं तिथे. हळूहळू थंडी सुरू झाली होती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा. आणि आम्हाला बीचेस पण खूप छान एक्सप्लोअर करता आले. देवबाग आमचा
खूप आवडीचा गीत झालाय. आणि सो मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि हो, हा व्हिडिओ बघून मालवणचा प्लॅन करणार की नाही हे पण मला नक्की सांगा. सगळे लिंक, खर्चाचा ब्रेकअप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, नक्की चेकआउट करा. आणि हो, जसं मी सुरुवातीला सांगितलं की व्हिडिओ बघताय तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही असे सबस्क्राईब करता, लाईक करता, कमेंट करता, शेअर करता, हे बघून आम्हालाही प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन टॉपिक वरती तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या आवडत्या लोकांची काळजी घ्या आणि हसत राहा.